दिव्यांग मुला-मुलींचे जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेचे उद्घाटन संपन्न. दिनांक 4 फेब्रुवारी रोजी समाज कल्याण विभाग व नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीने कुसुम सभागृहात दिव्यांग मुला-मुलींच्या जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेचे उद्घाटन संपन्न झाले. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती दलजीत कौर जज या होत्या. यावेळी जिल्हा समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र औलवार, ओमप्रकाश गिल्डा, डॉक्टर अजय मालपानी, बापू दासरी व अधिक जणांची प्रमुख उपस्थिती होती. नांदेड जिल्ह्यातील 55 शाळांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवून पारंपरिक लोककला, नृत्य, गायन यासह विविध कलागुणांचे आविष्कार विद्यार्थ्यांनी सादर केले. या दिवशी जागतिक दिव्यांग दिन म्हणून आपण सगळे लोक साजरा करतो. त्या अनुषंगाने काल जे क्रीडा स्पर्धा आहे ते कवायत मैदान नांदेड येथे आयोजित करण्यात आलेल्या होत्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या, आणि आज कुसुम सभागृहात सांस्कृतिक स्पर्धांचं आयोजन जे आहे दिव्यांग मुलांचं ते करण्यात आलेलं आहे. दिव्यांगांना कुठे ना कुठे प्रोत्साहन मिळण्याची गरज आहे. त्यांच्यावर आपण दया दाखवू नये, परंतु त्यांना प्रोत्साहित करावं. त्यांचे सुप्त गुण आहेत ते समाजासमोर यावे. त्यांना मुख्य प्रवाहात प्रवेश करण्यासाठी आपण सर्वांनी मदत करावी. या उद्देशाने हे जे सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धा जे आहे ते दिव्यांग विद्यार्थ्यांच्या आयोजित केल्या जातात. या स्तुत्य उपक्रमासाठी जिल्हा परिषदचे औलवार माळोदे साहेब, त्याचप्रमाणे इतर जे मान्यवर आहेत त्या सगळ्यांचा सहभाग लाभलेलाच आहे. दिव्यांगांना आज जे आहे मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कायदेविषयक जे माहिती आहे ते देखील आवश्यकच आहे, कारण त्यांना त्यांचे हक्कांची कुठेही विडंबना होता कामा नये. जर त्यांचे हक्क अधिकारांवर गदा येत असेल तर त्याच्यासाठी कायदा त्यांना मदत करण्यासाठी नेहमी तत्पर आहे. त्याच्यासाठी देखील 15100 हा टोल फ्री क्रमांक आहे. जर आपल्याला एखाद्या दिव्यांग व्यक्तीवर अन्याय अत्याचार होताना आढळलं तर सुजाण नागरिक म्हणून आपण सर्वांनी देखील त्यांना मदत करण्यासाठी हे टोल फ्री क्रमांक जे आहे ते व्हायरल करण्याची आज गरज आहे. सर्वांना या विशेष सहभागासाठी मी खूप खूप शुभेच्छा देते, आणि याच्यानंतरचे जे कार्यक्रम आहे त्याबाबतची माहिती रूपरेषा जे आहे ते आपल्याला सांगली जाईल. धन्यवाद. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी 2 दिवसापासून आपण दिव्यांग विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा आणि आज कुसुम सभागृह या ठिकाणी सांस्कृतिक स्पर्धा घेत आहोत. निश्चितच या मदातून दिव्यांग विद्यार्थ्यांना एक प्रोत्साहन भेटणार आहे, आणि त्यांचं जीवन जगत असताना त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या संधी आणि त्यांना सहानुभूती न देता त्यांना संधीची आवश्यकता आहे, जेणेकरून ते सुद्धा समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊन बाकी विद्यार्थ्यांसारखं त्यांना जीवन जगतावे. या अनुषंगानं आज या ठिकाणी आपण या संपूर्ण दिव्यांग शाळेतील जवळपास 750 विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी आपण क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम आपण घेत आहोत. या सांस्कृतिक आणि क्रीडा महोत्सवासाठी नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्रीमान्य अभिजित राव सर, नांदेडच्या CEO मिनल करणवाल मॅडम, नांदेड जिल्हा परिषदेचे ॲडिशनल CEO संदीप माळोदे सर, दलजीत कौर जज मॅडम ज्या सचिव आहेत विधी सेवा प्राधिकरणच्या, आणि यासोबतच सर्व मान्यवरांच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांचं कौतुक व्हावं या उद्देशाने या स्पर्धा होत आहेत. आणि या विद्यार्थ्यांना त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना आदर्श पद्धतीने, चांगल्या पद्धतीने त्यांचं जीवन कशा पद्धत जगता येईल यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करत आहोत. धन्यवाद.